हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू श्री कोचिंग क्लासेस अँड स्टडी सेंटर. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 रिमेनिंग क्वेश्चन्स. कारण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केला होता 1.2. याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल सॉल्व केले होते रँडमली, म्हणजे एका टाईपचे एक्झाम्पल ते तुम्ही पाहिले असतील लेक्चर नंबर 5मध्ये. तर आजचं हे आपलं लेक्चर नंबर 6 आहे. तर लेक्चर नंबर 6 मध्ये आपल्याला बघायचे आहे रिमेनिंग क्वेश्चन्स. जे आपण स्किप केले होते ते आपण आता सगळे आज या सेशनमध्ये सॉल्व करणार आहोत. ओके, तर आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 2 पासून, कारण क्वेश्चन नंबर 1 आपण कालच्या सेशनमध्ये कंप्लीट केला होता. क्वेश्चन नंबर 2 आपल्या समोर आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 स्टँडर्ड 10, सब्जेक्ट आहे ज्योमेट्री, चॅप्टर नंबर 1. हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय ट्रायंगल PQR, एक लाईन आहे MN. आता ही लाईन या QR ला पॅरलल आहे की नाही हे तर क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये, बट आपल्याला चेक करायचं. डायग्रामची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आपल्याला. इन ट्रायंगल PQR वी हॅव गिवन सम साइड्स PM15, QR PQ25, PR20 अँड NR8. आपण इथे लिहू शकतो NR8 आहे, PR दिलेला आहे. द होल लेंथ ऑफ PR इज 20, म्हणजे फुल डिस्टन्स 20 आहे. तर यावरून आपल्याला PN ची व्हॅल्यू काढावी लागेल. का काढावी लागेल ते सांगतो. आपल्याला PN आणि PM हे इंडिव्हिज्युअल पाहिजे. आता राईट साइडला तुम्हाला PM दिलाय 15 अँड PQ आहे. द होल PQ डिस्टन्स इज 25 N पर्यंत. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली तुम्हाला PN आणि MQ पण त्यामध्ये दिलेले आहे, ते काढायचे. त्याची गरज आहे. का गरज आहे? हे जर पॅरलल आहेत, हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. क्वेश्चन जर आपण एक पाहिला, क्वेश्चन असा आहे, मी एकदा रीड करतो. इन ट्रायंगल PQR PM इज 15, PQ इज 25, PR इज 20, NR इज 8. स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. गिव्ह रिझन. गिव्ह रिझन. आता याच्यामध्ये रिझन म्हणजे थेरम असणार आहे, पण तो BPT नाही. इट इज अ कॉन्व्हर्स ऑफ BPT. बघा, मी काल बोललो होतो तुम्हाला, डिपेंड करतं क्वेश्चन वरती की तुम्हाला काय प्रूव्ह करायचं किंवा काय फाइंड आउट करायचं. लाईन पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं. हे फक्त एकाच थेरम मध्ये आहे, BPT, कॉन्व्हर्स ऑफ BPT या स्टेटमेंट मध्येच आपण फक्त पॅरलल लाईन आहे हे प्रूव्ह करू शकतो. ओके, नाउ रिमेंबर वी हॅव टू यूज कॉन्व्हर्स ऑफ BPT. तर कॉन्व्हर्स यूज करायचं तर रेशो पाहिजे, PN डिवायडेड बाय NR, PM अपॉन MQ. हे दोन्ही रेशो जर आपण फाइंड आउट केले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणि दोन्ही रेशो सेम आले तर आपण म्हणू शकतो की लाईन पॅरलल आहे. सपोज रेशो सेम नाही आले देन लाईन इज नॉट पॅरलल. याच्या कालच्या सेशन मध्ये एक आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला होता. त्यामध्ये असंच होतं, अँगल बायसेक्टर आहे की नाही हे व्हेरीफाय करायचं. सेम थिंग हिअर, व्हेरीफाय करायचं. दॅट्स वाय वी नीड PN अँड MQ डिस्टन्स. सी N इज लाय बिटवीन PR. इथे असं आहे, मला डायग्राम मध्ये दाखवतो. P and R या दोघांच्या मध्ये N पॉइंट आहे. तुम्हाला NR दिलेला आहे 8, टोटल डिस्टन्स आहे 20. ठीक आहे, बिटवीन नेस झालं 9th मध्ये. तर आता हे जर टोटल 20 हे 8 आहे तर आपण PN सांगू शकतो डायरेक्टली. 20 मायनस 8 हे असणार आहे 12. तसंच इथे 25 आणि 15 आहे, इथे येणार आहे MQ 10. तर हे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये करायचं आहे. त्यानंतर मग पुढचा पार्ट. ओके, आय विल शो यू. हे सगळं लिहावं लागेल स्टेप बाय स्टेप. Therefore PN equal to PR minus NR. याचं रिझन आपण देऊ शकतो P डॅश N डॅश R. याचा मिनिंग असा आहे की N हा पॉइंट P आणि R च्या मध्ये आहे. ओके, सो 20 minus 8 equal to 12, length of PN. सिमिलरली MQ पण काढावं लागेल. ठीक आहे, पहिला हा पार्ट कंप्लीट करा. डायग्राम गिवन आणि हे PN चे कॅल्क्युलेशन. MQ चे कॅल्क्युलेशन आता आपण करतोय. हा MQ इथे दिलेला नाही, आपल्याला काढायचा आहे तो. दॅट्स वाय PQ मायनस PN. आणि PQ ही लाईन सेगमेंट मोठी आहे, त्याच्यातून PM आपण मायनस करतोय, कारण दिलेलं आहे दोन्ही. आणि PQ ची लेंथ जास्त आहे, दॅट्स वाय PQ मायनस PN. 25 मायनस 15, MQ इक्वल टू 10. रिझन इथे दिलेलं आहे. ओके, नाउ रेशो.
वी आर लुकिंग फॉर रेशो. काल जसं केलं होतं रेशो फाइंड करायचे, व्हेरीफाय करायचे, सेम आहेत का, असतील तर पॅरलल. तर रेशो इथे लिहिले PM अपॉन NR 12/8 3/2 सिम्पलेस्ट फॉर्म, से इक्वेशन 1. अनदर द राइट हँड साइड, हा वाला जो लाईन आहे PM अपॉन MQ इक्वल टू 15/10, सिम्प्लिफाय केलं 5 ने 3/2, अगेन इक्वेशन 2 आणि 1 दोन्ही जर ऑब्झर्व केले सेम टू सेम रेशो आहे, सेम आहेत मीन्स इक्वल रेशो आहे. तर आपण आता फायनली सांगू शकतो NM लाईन इज पॅरलल टू RQ. ओके, सी आता एवढं फक्त बाकी आहे ते रायटिंग करा. सी स्टुडंट्स, आता आपण आन्सर पर्यंत आलो. आपण याच्या अगोदर इक्वेशन 1 आणि 2 फाइंड केले, त्याचं रिझन दिले फ्रॉम 1 and 2, म्हणजे त्याचे जे आन्सर आहे 3/2. यावरून आपण असं सांगू शकतो की हे दोन्ही रेशो सेम आहे, इक्वल आहेत. आता रेशो इक्वल झाले की आपण इथे अप्लाय करू शकतो कॉन्व्हर्स ऑफ BPT. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थिअरम वी कॅन डायरेक्टली से द सेगमेंट NM इज पॅरलल टू साइड RQ. हेच क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितले. आता ही लाईन याला पॅरलल आहे हे आपण कन्फर्म सांगू शकतो. ओके, राईट. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3 आपण मागच्या सेशनमध्ये केलाय, त्यामुळे आता क्वेश्चन नंबर 4 आपण कंटिन्यू करूया. मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन, देन प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे. एक फिगर दिलेली आहे, त्या फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि काय काय इन्फॉर्मेशन तिथे आहे त्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करायचं. सिम्पल क्वेश्चन आहे. हा बघा डायग्राम, एक ट्रायंगल आहे ABC, त्यामध्ये लाईन PQ आहे. हे PQ लाईन आणि BC लाईन पॅरलल आहेत की नाही हे आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं नाही, ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर मग प्रूव्ह करायचं AP अपॉन PB AQ अपॉन QC. हे रेशो इक्वल दाखवायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे BPT अप्लाय करायचं, कॉन्व्हर्स अप्लाय नाही करायचं. बघा, पॅरलल दाखवायचं असेल तर कॉन्व्हर्स, तर पॅरलल आहे, रेशो इक्वल दाखवायचे म्हणजे BPT अप्लाय करायचं. ओके, बट लाईन्स आर नॉट पॅरलल, नॉट गिवन. क्लिअरली असं दिलं नाही पण इनडायरेक्टली दिलेलं आहे. हे दोन अँगल 60 डिग्री आहेत, तर यावरून आपल्या असं लक्षात येते की या लाईन पॅरलल आहे. पण आपण डायरेक्ट सांगू शकत नाही, त्याचं जे थिअरम आहे किंवा प्रॉपर्टी आहे ते अप्लाय करावी लागेल. म्हणजे हे दोन अँगल आपल्याला दिसतात, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट अप्लाय करायचे, देन वी कॅन से लाईन PQ इज पॅरलल टू BC. स्टुडंट्स, इन दिस क्वेश्चन गिवन, जे काही गिवन आहे ते इथे लिहिलंय इन फिगर APQ अँगल APQ 60 डिग्री दिलेला आहे, ABC अँगल 60 डिग्री दिलेला आहे, ते दोन्ही दिलंय. टू प्रूफ, हे प्रूफ करायला सांगितलं ते लिहिलंय. आता आपल्याला प्रूफ कडे जायचं आहे, तर प्रूफ मध्ये आपण असं लिहू शकतो विथ रेफरन्स टू गिवन, हे दोन्ही अँगल 60 आहेत म्हणजे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल आहे. ठीक आहे, ज्यावेळेस अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत हे आपल्याला माहिती आहे, देन वी कॅन से लाईन PQ इज पॅरलल टू BC. कारण ह्या दोन अँगल लाईन वरती ते दोन अँगल फॉर्म झाले, PQ आणि BC त्या लाईन वरती फॉर्म झालेत, म्हणून त्या दोन लाईन पॅरलल आहेत. तर रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ठीक आहे, हे पॅरललचं सिम्बॉल यूज केलं आपण, कारण हे पाहिजे होतं पॅरलल लाईन असतील तरच आपण BPT अप्लाय करू शकतो. इथेपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, तर आता BPT अप्लाय करा आणि एका स्टेप मध्ये तुमचं हे आन्सर येऊन जाईल. ओके, सी फायनल स्टेप, रिझन दिलंय नाव बाय BPT थिअरम अप्लाय करायचं करू शकतो. पॅरलल लाईन मिळालेली आहे, ते आलं आपलं डायरेक्ट फायनल आन्सर. ते एंडला लिहायचं आहे, आपण लिहू शकतो हेन्स प्रूव्ड. प्रूव्हच्या क्वेश्चन मध्ये एंडिंगला हे स्टेटमेंट लिहायचं आहे. ओके, राईट. नंबर 5, तर डायग्राम तुम्ही बघताय, ट्रॅपेझियम दिसतोय तुम्हाला, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. तर ट्रॅपेझियमच्या मध्ये आणखीन एक लाईन आहे PQ. तर फिगर बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की हा ट्रायंगल नाहीये, इट इज अ क्वाड्रिलॅटरल. तर याच्यामध्ये BPT थिअरम तर येणारच नाही. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा थिअरमचा तर प्रश्नच येत नाही. जसं फिगर आहे तसं आपल्याला इन्फॉर्मेशन बघून थिअरम शोधायचा असतो आणि अप्लाय करायचा असतो. हे तीन लाईन तुम्हाला दिसतील AB, PQ अँड DC. 3 लाईन्स अँड AD अँड DC ट्रान्सफर झाले, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड ट्रान्सवर्सल. ओके, जे काल मी 4 गोष्टी सांगितल्या होत्या त्यापैकी ही लास्ट वन आहे. आपण गिवन इथे लिहिलंय ABCD इज अ ट्रॅपेझियम, AP 15, PD 12, QC 14 दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. इथे आपण लिहूया अंडरस्टँडिंग साठी. AP ला 15 नंबर दिलाय, PD आहे 12, QC आहे 14.
तर इथे BQ काढायचं, एक सेगमेंट आहे छोटासा BQ तो काढायचा. त्यासाठी आपल्याला पाहिजे तर टू फाइंड लिहिलं हे इन्फॉर्मेशन पॅरलल वाली कंडिशन म्हणा. कंडिशन असेल तर आपण थिअरम अप्लाय करू शकतो. देन AB पॅरलल PQ पॅरलल DC ॲज गिवन इन अ क्वेश्चन वेअर AD अँड BC आर ट्रान्सव्हर्सल. हे दिलेले नाही पण मी लिहिले ट्रान्सव्हर्सल मेन्शन करायला पाहिजे. ओके, तर आता आपण अप्लाय करू शकतो बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. And the transversal. आपण एवढं लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टी मेन्शन केली. आता अप्लाय करू शकतो आपण रेशो लेफ्ट साइड AP डिवायडेड बाय PD, राइट साइड BQ अपॉन QC. त्याच्यामध्ये नंबर्स टाकायचे, क्रॉस मल्टिप्लाय करून रिमेनिंग कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. रिमेनिंग कॅल्क्युलेशन नंबर सबस्टिट्यूट केले, जे रेशो आपण इथे लिहिले होते मगाशी त्यामध्ये 15 12 इक्वल टू BQ अपॉन 14 म्हणजे इथे जे दिसते फिगर मध्ये तीच आपण इथे करतोय. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 into 40 वन साइड, BQ चा अपोजिटला 12 आहे, क्रॉस मध्ये तो डिव्हिजन मध्ये जातो डिवाइडिंग बाय 12. आता हे तीन नंबर आहे 15 12 आणि 14, हे कुठल्या एका कॉमन नंबर मध्ये येतात का शोधायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. तर असं दिसतंय 15 आणि 12 हे 3 च्या टेबल मध्ये येतात. 3 ने आपण याला सिम्प्लिफाय करूया. 3 4 जा अँड 3 5 जा. ठीक आहे, आता 5 आणि 4 आलं. परत 14 आणि 4 चा आपण विचार करू की हे परत 2 च्या टेबल मध्ये येतात. 2 2 जा अँड 2 7 जा. आता रिमेनिंग नंबर असे आहेत 5 2 7, हे एका टेबल मध्ये येत नाही, सगळे प्राइम नंबर आहे, याला आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. तर आता मल्टिप्लाय करून त्याला डिवाइड करावं लागेल. ओके, आणि 5 7 जा 35 अपॉन 2. तर 35 डिवायडेड बाय 2 हे आपलं फायनल कॅल्क्युलेशन आहे. याचा आन्सर येते 17.5 डेसिमल फॉर्म मध्ये. दिस इज अ फायनल आन्सर. राईट. नंबर 7 च्या अगोदर 6 वाला आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये केला, परत आठवण करून देतो. आता आपण 7th वन सॉल्व करणार आहे. तिचे डायग्राम आपण बघताय, यामध्ये तुम्हाला 3 लाईन दिसतील पॅरलल. क्वेश्चन मध्ये दिले AB पॅरलल CD, CD पॅरलल FE. या वर्टिकल लाईन आहे ABCD FE. या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. त्याचबरोबर आणखीन 2 हॉरिझॉन्टल लाईन दिसतील. या दोन्ही लाईनला आपण म्हणूया ट्रान्सव्हर्सल. बुक मध्ये नाव दिलेलं नाहीये तर आपण याला म्हणूया T1 T2. these are transversal. 3 parallel line and 2 transversal म्हणजे एकच प्रॉपर्टी आपल्या लक्षात येते, प्रॉपर्टी ऑफ 3 parallel line and their transversal. ओके, आता या सगळ्यामधून तुम्हाला इथे नंबर दिलेत 8 4 12 आणि इथे x दिलाय CE च्या मध्ये. तो x आपल्याला काढायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. याला 2 मार्क्स असतील. सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट अप्लाय करा. द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल फुल लिहायचं, शॉर्टकट मध्ये लिहायचं. ठीक आहे, तर आता मी बघा रेशो तयार करतोय. रेशो असे येतील, डायग्राम हॉरिझॉन्टल दिलेली आहे, व्हर्टिकल नाही आहे. मग व्यवस्थित लिहा. BD अपॉन DF हा पहिला रेशो आपण लिहू शकतो. BD डिवायडेड बाय DF लेफ्ट साइड, राइट साइड मध्ये खालचा रेशो, जे दोन साइड्स आहेत AC डिवायडेड बाय C. रेशो लिहिला. थिअरम तर अगोदरच वरती मेन्शन केलाय आपण. ठीक आहे, तर याच्यामध्ये नंबर सबस्टिट्यूट करायचे डायग्राम मध्ये बघून. तर इथे आहे 8 डिवायडेड बाय 4, राइट साइड 12 डिवायडेड बाय x काढायचा आहे. कसा काढायचा? इक्वल टू साइन आहे, रेशो आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ही खूप जुनी मेथड आहे. x मल्टिप्लाइंग बाय 8 इक्वल टू 4 मल्टिप्लाइंग बाय 12. तर इथे लिहितो मी डायरेक्ट x इक्वल टू 12 मल्टिप्लाइंग बाय 4 डिवायडेड बाय 8. ही सिंपल मेथड आहे. 4 ने आपण या 8 ला डिवाइड करूया. 4 1 जा 4, 4 2 जा 8. आता राहिलं काय 12 अपॉन 2. हे सॉल्व केलं की फायनल आन्सर येतो 6. तर व्हॅल्यू ऑफ x इज 6. सिंपल आहे, इझी आहे. आता आपण इथे लिहू शकतो 6. आता हे आपलं आन्सर बरोबर आहे का हे मी लगेच तुम्हाला 2 सेकंदामध्ये सांगतो, व्हेरीफाय करू. इथे बघा रेशो मध्ये पहिला इथे सेगमेंट आहे 8, दुसरा 4 आहे वरती, म्हणजे 8 चा तो हाफ आहे, पहिल्याचा तो दुसरा हाफ आहे. तसंच इथे 12 आहे,
त्याचा पुढचा रेशो 12च्या हाफ म्हणजे 6, म्हणजे आपण काढलेला आन्सर करेक्ट आहे. नो डाऊट. राईट डाऊन दिस. In the figure 1.44, x is any point in the interior of triangle like this. X is a point in interior of triangle DF. DF is a outer triangle. Point X is joined by the vertex of triangle. हा जो आहे ते वर्टेक्स मधून येणाऱ्या लाईनने जॉईन केलेला आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक ट्रायंगल आहे PQR. दोन ट्रायंगल आहे. PQ पॅरलल DE, QR पॅरलल EF. हे दोन दिलेले आहेत पॅरलल सेगमेंट. हा थर्ड वाला PR आणि DF दिलेला नाहीये, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट PR पॅरलल टू DF. आता याला परत मी थोडं एक्सप्लेन करतो. क्वेश्चनची लेंथ थोडी जास्त ऍक्टिव्हिटी वाला क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चन मध्ये असं दिलंय, हा PQ या DE ला पॅरलल आहे, तसंच QR खालच्या EF ला ट्रायंगल आहे, सॉरी पॅरलल आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला 3 ट्रायंगल दिसतील. तिघांमध्ये बीपीटी अप्लाय करायचे. बीपीटी 3 टाइम्स अप्लाय केला की मग हे आपण प्रूव्ह करू शकतो. सॉरी 2 टाइम्स बीपीटी आणि एकदा कॉन्व्हर्स, कारण पॅरलल दाखवायचे ना. पॅरलल दाखवायच्या वेळेस कॉन्व्हर्स. तुम्हाला दाखवता हवा तर लक्षात येत नसेल. सेपरेट हा इथे X, इथे मध्ये लाईन आहे PQ आणि हा इथे आहे D. बघा हा ट्रायंगल इकडचा. अशी 3 ट्रायंगल आहे. जसं 3D मध्ये पिरॅमिड असतो ना, ट्रायंग्युलर पिरॅमिड, त्या टाइपची फिगर आहे. 3 ट्रायंगल एकमेकाला जोडून दिले. त्यातला मी हा सेपरेट केला. याच्यावरती इक्वेशन 1 तयार झालाय, ते दिले बघा. ही ऍक्टिव्हिटी आहे. इन ट्रायंगल XDE. XDE तुम्हाला दिसतोय आता. त्यामध्ये PQ पॅरलल DE हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय. इथे एम्प्टी बॉक्स आहे. मग आपण काय लिहिणार बॉक्स मध्ये? क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, सो राईट गिवन. ठीक आहे. तर आता आपण इथे रेशो बघतोय. 2 रेशो. इथे एक एम्प्टी बॉक्स आहे, इथे एक एम्प्टी बॉक्स आहे. पुढे दिलाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम इक्वेशन 1. त्याच्यावरून लक्षात येते की आपल्याला याचे रेशो कम्प्लीट करायचे. इथे येणार XP/PD. तर XP तर दिलेलंच आहे, खाली येणार आहे PD. राईट साइड XQ/QE. तर ब्लँक्स मध्ये लिहितो मी XQ डॅश इक्वेशन 1 BPT. हे इथपर्यंत कम्प्लीट झालं. आता पुढची स्टेप, ब्लँक्स फक्त भरायचे. ट्रायंगल XEF. आता फक्त आपण याचे नेम्स चेंज करूया. XEF याच्यामध्ये तुम्हाला लाईन QR पॅरलल दिसेल. हा समोरचा ट्रायंगल इथे दिसतोय बघा, हा वाला तुमच्या फ्रंट साइडला आहे. तो ट्रायंगल मी खाली ड्रॉ केलाय फक्त अंडरस्टँडिंग साठी. आता तुमच्या लक्षात येईल रेशो आहे XQ/QE. राईट साइड XR/RF. इथे पूर्णच एम्प्टी बॉक्सेस आहे. म्हणजे 1 2 3 4 सेगमेंट आपल्याला लिहायचे प्लस रिझन येणार आहे. तर बघा रेशो येईल XQ/QE इक्वल टू XR/RF. रिझन इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि इथे पण गिव्हनच येणार. इथपर्यंत झालेला आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कम्प्लीट झाले. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून एक थर्ड इक्वेशन तयार होईल. सी जे आपल्याला प्रूव्ह करायचं त्यासाठी फक्त 2 स्टेप आता बाकी आहे. टेक्स्टबुक मध्ये आन्सर आहे. तर ह्या बॉक्सेस मध्ये कोणते 2 रेशो येतील फ्रॉम 1 and 2 आपल्याला सांगायचे. तर डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल. आपण हे रेशो लिहिलेत. आता हा थर्ड ट्रायंगल आपला बाकी आहे. हा ट्रायंगल आहे XDF. याच्यामध्ये ही लाईन आहे PR. ओके. तर इथे रेशो येणार आहे XP/PD XR/RF. Then only we can say sec PR is parallel to DF by converse of BPT. लक्षात आलं? हा जो थर्ड ट्रायंगल आहे त्याचे रिमेनिंग रेशो फक्त आपल्याला तिथे लिहायचे. XP/PD right hand side XR divided by RF from 1 and 2. इथं आपल्याला आन्सर मध्ये दिलेला आहे. इथे हा क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट झाला. राईट. आजचा होमवर्क आहे क्वेश्चन नंबर 11. सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही ट्राय करा. एकच क्वेश्चन मी होमवर्कला देतोय आणि मला सगळ्यांनी रिप्लाय द्या.